नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत नागपंचमी विशेष नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी। तर चला मग सुरू करूया या कहाणीला। या अगोदर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलवर सुद्धा प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। तर चला मग सुरू करूया या व्हिडिओला। आटपाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारूड होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला। नागरता नागरता काय झालं, वारुडाची नागाची नाककुडा होती, त्यांना नागराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिन आली, आपलं वारूड पाहू लागली। तिथं वारूडही नाही आणि पिलंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नागर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नागरानं माझी पिलं मेली। तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निवर्ष करावा असं मनात आणलं। फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुडं काढली आहेत, त्याची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे, नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत। मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदानं लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिन उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेत, तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। तिनं आपली सर्व हकीकत सांगितली। ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजत आहे, आपलं मत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वास करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही असं म्हणून सांगितली। तिनं ती ऐकली, वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापानं तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं। नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपर संपूर्ण। मित्रांनो, या कहाणीतून हे तात्पर्य मिळतं की किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली ना, तर तो संतुष्ट झाल्यापासून राहणार नाही। तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्याल। भेटूया मग अशाच कहाणीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद।